सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढत आहे आणि यामुळे सर्वच नद्यांना पुराची परिस्थिती निर्माण झालेली एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या मी संगम माहुली परिसरात आहे आणि जर पाहिलं तर कृष्णा आणि वेण्णा नदीचा हा संगम आहे आणि आज जर ह्या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महापूर जो आहे तो या कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर पाहायला मिळत आहे। खरं तर छत्रपती थोरले शाहू महाराजांची समाधी जी आहे ती देखील पूर्णपणे बुडालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। यामध्ये सांगायचं झालं तर कृष्णा नदीवरील जे धरण आहे धोम धरण या ठिकाणी जवळपास 7340 क्युसेक इतका विसर्ग जो आहे सध्या कृष्णा नदीपात्रात केला जात आहे। त्याबरोबरच कन्हेरमध्ये जवळपास 14919 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे। यामुळं या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। छोटे मोठे पूल जे आहेत ते देखील पाण्याखाली गेल्यामुळं या ठिकाणी सध्या पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। जवळपास जिल्ह्यातील 350हून अधिक जी कुटुंबीय आहेत ते स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं पाटण, सातारा, वाई, महाबळेश्वर या भागामध्ये जी कुटुंब आहेत जी नदीकाठी आहेत या ठिकाणच्या कुटुंबांना देखील प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। त्यामुळं नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालोडे, TV9 मराठी, संगम माहुली, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।